हे अतिशय मॅनेज होते आणि यामध्ये काही लोकांचे इंटरेस्ट येतात असं उघड दिसते. म्हणजे युनिव्हर्सिटी चालले असं नव्हे तर अगदी उघड. म्हणजे आमचे पंतप्रधान पार्लमेंटमध्ये मी दिसत आता बोलूच देत नाही, चर्चाही करू देत नाही. म्हणजे वर्तमानपत्रांना भेटत नाही, ती वर्तमान पेपरवाली मंडळी येतात त्यांना भेटत नाही. पार्लमेंटमध्ये पण येत नाही. पण आता त्यांनी परस्पर पाठिंबा दिला. अशा वेळेला पार्लमेंटला विश्वासात घेणं या गोष्टी करायच्या की नाही, पण ते काहीच नाही. म्हणजे ते जे मतदान लोक मला विचारलं म्हणजे शंका घ्यायला जरूर जागा आहे, शंका घ्यायला जरूर जागा आहे. कारण बटन दाबल्यानंतर इकडे बेल वाजते एवढंच, पण ते तिकडे गेले की नाही मला कसं काढलं. पण माझं मतपत्रिकेचं आहे की मी दिलं आहे पुढी ती कागदातून राहतो आणि ती कळतं. पण आता त्यांनी कोणत्याही मार्ग शोधासाठी ठेवायचं ठरवलेले आहे, हे सर्वात पाहिजे. दुसरं काही नाही. तुम्हाला काय वाटतं काय होईल पुढे, काय काय होईल, काय दिसतंय? असं आहे की आत्ता जो ट्रेंड आहे हा जर आवडला नाही तर ही इलेक्शन सिस्टीमच उद्ध्वस्त आणि हवं तसे निर्णय द्यायचे. पण आरसीच्या धोरणात होते एक पक्ष हुकूम द्यायचा ना विरोधी पक्षाची गरज काय. डबल टाऊ ज्याला म्हणतात, इकडे सहकार्य मागायचं तिकडे विधी करायचं. पण असं मी काही असतं मला वाटतं की असं कधीच घडलं. म्हणजे संयुक्त वाटाची इलेक्शन झाले, हे झालं हे झालं, गोव्याचं झालं सगळं, पण असं नाही झालं. हे राष्ट्रीय प्रश्नांच्या वेळेला सगळे देश एक झाला ना, गोव्याच्या वेळेला सगळ्या याच्यात एक झाला तेवढं आहे. पण त्यांना नको सहकार्य नकोच आहे, त्यांना तुम्ही नकोच आहात हा त्यातला अर्थ. हे नकोच आहे हे किती म्हणलं आणि असं जर काही महिने चालले तर तुम्हाला मी खात्री देतो की जयप्रकाशांनी जे सुरू केलं ते लोक सुरू करतील. त्याला जोडून फक्त सांगतो मी, यात मर्यादित परिणाम असेल पण या 3 दिवसाच्या उपोषणाचा राज्यभर परिणाम झाला आणि अनेक जिल्ह्यांमध्ये लोक उपोषणाला बसले. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठिंब्याचं उपोषण किंवा आंदोलन होतं. आज सगळ्या जवळजवळ 36 आणि काही तालुक्यांमध्ये पण होते, पण जिल्ह्यात तर होते. तर थोडे प्रयत्न केले आम्ही, पण होते. असे अर्थात माहिती आहे की इतक्या जिल्ह्यात लोक बसले. हो आहे. मला असं वाटतं की जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे की सरकारच्या बाबत नुसती झुंड घालून बसल्यापेक्षा सुद्धा जनतेला कसं बरोबर घेता येते म्हणता ह्या प्रश्नात लढलं पाहिजे. ते आता आवडण्याचं पुढं नाही, पुढचं भविष्य फार वाईट दिसतं मला. म्हणून आता जेवढी ताकद लावते तेवढी लावली पाहिजे, यांना हरवली पाहिजे. माझ्या अंदाजानं सोमवारी बहुतेक राष्ट्रीय पक्ष एकत्र बसलेली आहे सोमवारी काँग्रेसची युती झाली. तिथं इंडिया अंडर जेवढे राष्ट्रीय पक्षाच्या सगळ्यांना एकत्र आणि हा इथं हातात घ्यावा ही चर्चा नाही. पण त्या कार्यक्रम ठरला पाहिजे. कारण माहिती काय होतं की इतकं पैशाचं धुमाकूळ म्हणजे किती धुमाकूळ, म्हणजे त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की हा कुठला भाग आहे. सरकारी तिजोरीतून भागवट करताय तुम्ही, स्वतःची खिशातून द्या ना. कोण बहिणी असेल त्या सरकारी तिजोरीतून द्यायचं आणि म्हणायचं भावेट म्हणायचं आहे का. म्हणजे काय आहे ही गमती. आणि लोकांना बरं वाटलं स्वाभाविक आहे. 4 पैसे म्हणून कोण नको म्हणतात, पण त्या बाहेर कोण माहिती आहे की फसवलं जाते. मला एका बाईने म्हणून सांगितली काही नाही सरकारने केलं म्हणाले, देवीचे घेतलं देवीला ओवाळलं. म्हातारी बाई म्हणजे मला काही मिळालं नाही. 60% पुढे म्हणली काहीच नाही, पण म्हणजे त्यांनी त्यांना केलं म्हणजे काय देवीचे घेतलं आणि देवीला व्हावं आणि म्हणतात मिळालं का तुला. म्हणजे आता सगळी इतकं
सामान्य माणसं सुद्धा चकित झाली. माझ्या गाडीत एक पेपर असतात साहेबांच्या गाडीत काय आहे नाही गेले गेला माणूस गेला. रात्रीचं नुकसान झालं. हे काय पाहिजे, हे काय मी नितीन पवार, हे गोरख मेघे. मी जरा वॉशअपला गेलो. आम्ही बसलो आहोत त्यांच्यावर, आम्ही इथंच आहोत. तर आज थंडी कमी झाली. हो, काल परवा टेम्परेचर जास्त होतं. मी शाळेत असताना तुमची सही घेतली, 8वीत असताना ती पाठिंबा भेटली. तुम्ही ते कल्पना मुद्रणात आला होता त्यावेळेस लाटकरांच्या. जे उपोषणाची हेडलाईन बातमी छापली सामन्याने. हो, आणि हे पवार साहेब दाखवतात की एका कुटुंबात आता दोघीच लाडक्या बहिणी, ते निकष बदललेत त्यांनी. हा. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. या योजनेला लाभ घेण्यासाठी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्तीवेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली. त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या निम्म्यावर येईल असा अंदाज आहे. 284 लाख त्यांना मदत मिळाली. आता ती खाली 40 लाखाच्या आसपास. आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बायलाईन दिली. ती मूळ योजनेत कुटुंबातील 2 महिलांना पैसे येणार होते, पण निवडणूक असल्यामुळे, तोंडावर असल्यामुळे कोणती खातर जमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले. सुमारे 2,43,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आतापर्यंत 9 महिन्यात सरकारी तिजोरीवर 33,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या विरोधी पक्षाची मंडळी सगळी जमणार आहे, तर सरकारकडे मी मागणीच करत नाही. मला असं वाटतं की या झालेल्या हे जे प्रकार आहेत त्याच्यात खाजगी आयोग, राजकीय पक्षाने सुद्धा आपल्यासारख्या पक्षांना जरा समाजातल्या सुजान लोकांचं एक असं कमिशन नेमून जर आयोग नेमून की त्याला काय म्हणता येत नेमून हे प्रश्न जरा त्याच्या पाठपुरावा करावाच लागेल. सत्य काय लोकांना सांगितलं कळेल नाही. त्या झालं असं लोक प्रेक्षकासारखी भूमिका आहे त्याच्यात, त्यांना काहीतरी भूमिका दिली पाहिजे. त्यांना नको वाटतंय मला भेटायला लोक नको म्हणतात, म्हणजे तुम्ही काय करतात काहीतरी कृती केली पाहिजे ना. ते ह्याच्यापेक्षा पुढं जाण ते त्यांना आता नकोच आहे काही त्यांना अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की विरोधी पक्षांनी आता हे निवडणुकीत सुद्धा जे काही निवडणुकीमध्ये जे यंत्रणेमध्ये जो काही घोटाळा आहे त्याच्यावरून सरकारच्या आपण मागणी करतो ठीक आहे. ते म्हणतात निवडणूक संपली की हे विषय म्हणतात. मला असं वाटतं की आता विरोधी पक्षांचं हे काम आहे की त्यांनी स्वतंत्र नेमावेच ते म्हणलं. आपल्याकडे असं गोखले दिल्ली मंडळी होती, काय मंडळी होती, आणि तुमच्या काळात तुम्हाला चांगला अनुभव आहे की आपण खाजगीरित्या हे करू. तर मला वाटतं की सरकार तिकडे जायचं करेल, पण सरकारला काउंटर करण्यासाठी
विरोधी पक्षांनी बाहेर बसता होता, पार्लमेंटच्या बाहेर ते बसतात. तिथे बसून नाही बघ. तुम्हाला जनतेच्याकडे जायचं असेल तर जनतेला हे इन्व्हॉल्व्ह करून घेतलं पाहिजे. आता ते कसं करायचं त्याबद्दल मी मोठं भासू येईल, पण मला असं वाटतं की हे मी जरा करावं असं मला वाटतं. नाही तर मग ते अगदी अननोटीस जाईल. सगळं अननोटीस. भयानक आहे, अगदी भयानक. कधीही एवढा पैशाचा धुमाकूळ कोणत्याही निवडणुकीमध्ये पाहिला नाही एवढा. आणि फाटाफूट. आणि परकीय हस्तक्षेपाचा जो मुद्दा होता त्याच्याबद्दल तुम्ही जरा कपूरच आहेत. पण अदानी त्याच्याबद्दल जे निकाल त्यावर दिसायला लागला आणि त्याकडे एका दिवसाचा फरक आहे. इकडे काय गणित आम्हाला काही कळतच नाही. तिकडे एक दिवसाचा फरक आहे आणि लगेच इकडे उलट चालवतं उलट. तुम्ही लोकसभेला पुणे तो तुम्हाला विधानसभेला पाहिजे. हे सगळं चाललंय. हा जो परकीय हस्तक्षेप जो वाढतोय याचा झालं गंभीरपणे दखल घेतली. हे देशाचे भांडवलदार आहेत, ते करतात काही करतात, परंतु ते जर त्यांच्या स्वार्थाकरता लोकशाही धुडकून देत असतील एखाद्या कंत्राट मिळवण्यासाठी तर ते सुद्धा लांछनाने होत. आणि मग ते सगळं आत्ता जे झाले. माझी तक्रार आहे काय जे चाललंय ते आम्हाला माझ्यासारख्या सुजान माणसाला देखील कळत नाही की काय चाललंय. पंतप्रधान असं कसं तिकडे जाऊन पंतप्रधान असं करत सांगतात तिकडे परदेशात असताना पार्लमेंटला विश्वासात न घेता तिकडं त्या कोर्टाने सांगतात नाही आम्ही अदानीच्या मागे आहोत. अहो तुम्ही असा त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, परंतु विश्वासात घ्या ना. पार्लमेंटमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही, काय विषय नाही. अशा वेळेला माझी तुमच्यासारख्याला विनंती आहे की जरा थोडं तरी जरा सत्यशोधनाच्या जे काय असेल ते काय जास्त असेल ते बोला, पण जरा पुढे आलं पाहिजे. याचा हा गोंधळ हा केवळ देशातल्या लोकांनी केलेला गोंधळ नाहीये. याच्यामध्ये षडयंत्र आहे सगळं. तुम्हाला लोकसभेला 10 जागा आणि जागा हे एकाएकी सहजपणे घडलेलं नाही. हा अत्यंत षडयंत्राचा भाग आहे आणि याच्या ते पुढे जातील. नाही ठरवूनच केले तेव्हा तळाघाती माणसं आम्ही काय करावं. विनोद तावड्यांच्या सांगतो. विनोद तावड्यांच्या घरी त्यांच्या कोणतरी ते सापडलं सगळं. तर राज्याचे जे आमच्या आताचे जे गृहमंत्री आहेत तुमचे काय म्हणतात आपले फडणवीस, अहो ते शाही वाळ्याच्या हात तिकडे सांगतात की त्यांच्या हातात कडे पैसे सापडले. अहो पण ते जिथे सगळं झालं तिथे चालेल तर काय अजब प्रकार आहे. अजब प्रकार आहे. विनोद तावड्यानं काही पुढे केलेलं नाही. पुढे काही केलं कुणी त्याचा पट्टा करायला तयार नाही की हे केस केली राहुल गांधी. त्याचं उलट आणखी प्रकार जाहीर केले. आता तांत्रिकदृष्ट्या काय किती पुढे गेल्या माहित नाही. परस्पर साधलेलं आहे का आम्हाला असं वाटतं की आपल्याला जरा बोलणं केलं पाहिजे. नाही तर नंतर तो मुस्लिमांच्या बद्दल तर फारच आहे. कसं काय लव जिहाद जिंकण्याचा काय कोणता पटेंगे तो कटेंगे मला भेटून सांगत जायला लागले की आमचा या मुद्द्यावर त्याला बोला. त्यांचा मुद्दा बोलून नव्हे. ते म्हणाले अहो याच्या सगळे मुद्दे घेतात तर हाही मुद्दा भेटून सांगतायत मला. तुम्हालाही भेटेल असेल तेव्हा मी बोलत. मला असं वाटतं की अपोजिशनची जरा जी एकजूट आपण करतात आनंद आहे जरा पाठिंबा, पण ती केवळ अशी काही तरी त्यातून यांना अगदी एकदा निकराने काय वाटेल ते होईल. जसं गांधीने सांगितलं हेच बघतो आणि त्यांनी त्यांनी सांगितलं की नो कॉप काय व्हायचं 40 तिकडे जा. 40,000 लोक तुरुंगात गेले. स्वातंत्र्यापेक्षा सुद्धा हा अतिशय भयानक प्रकार आहे. म्हणजे लोकशाहीचा हक्कच काढून घ्यायचा त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला ते जाणवत आहे अशा वेळेला माझ्यासाठी बाहेर आहे. तुम्ही तिकडे ज्या ह्याच्यात आहात जरा सरकार सुधारेल नाही. निवडणुकीवेळा ते ह्या भानगडीचे करतायत. मग आता नव्या मार्गांचा आपल्या लोकशाही मार्गांचा शोध घेतला होते. सामान्य माणसाला उठाव करणं सगळ्यांना करावंच लागेल.
तेव्हा तुम्ही करताच आहात त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला आश्चर्य म्हणजे वेळेवर म्हणजे किती वेळेवर आले असेल. कालपासून जरा पत्रकारांची चालू विचारले रात्रीची मेस आहे म्हणून ते सगळ्या संध्या म्हणून बसले थांबले होते. आता सकाळी मला कळलं की 11 वाजता येत आहेत. फोन केला आपण 11 वाजता असं नाही. हा असं त्यांचं म्हणे 11 नाही. बाबांची अशी माहिती होती, बाबांची अशी माहिती. काल रात्री आलो, रात्री नको जायला म्हणून सकाळी ते चालतं. अमित मेसेज आला आधी 11चा, मग कार्यक्रम बदलला. हे आम्हाला आम्ही मात्र ठरवलं आहे घरी मी आपल्याकडे आशय आम्ही पाहतो दिवस त्यांच्याकडे, पण जर जमलं नाही तर जरा वेगळ्या मार्गांचा विचार नव्हे, पण हा लढा आम्ही तात्पुरत सोडणार नाही एवढी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो. म्हणजे फार बेलघाडं म्हणून नव्हे, पण पोहोचून नाही चालणार. तर लोकांना जरा सत्याग्रहापर्यंत नेणं असा विचार करावा लागेल. त्याचा विरोधी पक्षाने काय तुम्हाला आनंदच आहे. पक्ष सोडणारी या पक्षासाठी एकत्र बसून भूमिका घ्यावी असं गेले 3 दिवस पार्लमेंट चालत नाही याच इश्यूवर म्हणजे ते नोंदणी नाही घेतली. विरोधी पक्ष नेता कसं वाढलेला उभा राहिला की त्याला बसतो, त्याला बोलून घेतलं. सवन सत्ताधारी पक्ष आणि स्पीकर त्याच्यापासून सवन 18 असावी. राज्यसभेत का दोन्हीकडे, पण लोकसभेत आता थोडी संख्या आहे ना बऱ्यापैकी. असा की 200 कुठे हो घेराव लागतात. बोलू द्यायचं बोलू द्यायचं ठरवून चर्चाच उद्यायची नाही. चर्चा न होता ते करतात. मला सर्वात धोका तो वाटतो. तुम्ही पार्लमेंटमध्ये हजर राहत नाही, पंतप्रधान पार्लमेंटमध्ये हजर राहत नाही आणि विषय चर्चा होऊ देत नाहीत. आणि परत बदनामी काय करतात की सहकार्य देत नसतो. कामकाज चालू आहे, कामकाज चालू आहे म्हणजे काय काय प्रकार आहे. सर्व प्रश्नांवर चर्चा होणार असं आधी जाहीर करतात संसदीय मंत्री, कार्यमंत्री. आता हे ताबडे प्रकरण जे आहे ते खरे तातडीनं मांडून जाणार नाहीत. इतकं उघड लोकांनी फोटो काढून दाखवले काय 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 पैसे गाड्या फक्त पकडल्या पैशाच्या कोटीच्या. आणि पण वाटप झाल्याच्या बद्दल रोडचे पकडले आणि बाकीचे गल्लीचे सोडून दिले असंच झालं. दाखवलं आम्हाला तुमचं नाही. तुमचं मला परत मी हे करून घेतो की तुम्हाला जे वाटतं जे की लोकसभा आणि विधानसभा याच्यातला विधानसभा याच्यात जे एकदम जो फरक पडलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. म्हणजे आम्हाला म्हणजे मॅनेज झालं असेल ते मॅनेज कसं झालं. असं की अनफॉर्च्युनेटली ते जे ईव्हीएमचं मशीन आहे त्याच्यामध्येच गरज होती आणि काही लोकांनी आम्हाला दाखवलं तर आम्ही त्यांचा विश्वास ठेवला नाही. ही गोष्ट मला आणि आणखीन काही लोकांना लोकांनी 30% होतं वेगळी कशी विजा करायची आणि त्या ठिकाणी नवीन 30% कशी घालायची त्याचं प्रत्यक्षित करून दाखवलं. आमचा विश्वास बसला. आणि त्याचा दुसरंच आहे की जसं आहे सरकार पक्ष विरोधकांची टर्न उडवायचा प्रयत्न करतात. म्हणजे तुमच्यासारख्या माणसाची कोणाची टर्न उडवल्यासारखी काय प्रकार करताय. हा काय प्रकार आहे. लायकी नाही ती लोक काही बोलतात. हा त्याची भयानक प्रकार आहे. पंतप्रधान हजरच नाही राज्यात सुद्धा तिकडे तर आहेच. परकीय हस्तक्षेप कंत्राट मिळवण्यासाठी चाललं असेल तर ते जरा बोललं पाहिजे स्पष्टपणे. म्हणजे फार
आम्हाला याबद्दल फार शंका आहे, जबर शंका आहे. आणि इथून पुढे जर म्हणजे आणखी अवघड होणार. अमेरिकेच्या नव्या निवडून आलेल्या अध्यक्षांनी काहीतरी भारतीय मालावर जकात वाढवली असं कळतंय. म्हणजे त्यातून त्यांना स्वीकार करायला 3 वर्ष द्यायची आणि त्याची शक्यता हे निर्णय त्याच्यात 3 वर्ष ठरवली. होय, मला पेपर करून सगळे करून आता मुलं इकडे आहेत तर ते म्हणतात की ट्रम्पचं काय कमी असं. आता ट्रम्प काय किंवा तुम्ही ते आमचे पंतप्रधान काय हे असं जगात सुरू झाल्यानंतर काय म्हणजे तर असं बसून नाही जाण्यासाठी. काल या इथे व्याख्यानमाला आपण दरवर्षी घेतो तिथे त्याच्यात हाच विषय होता, ट्रम्प नंतर याच्याने जाहीरच केलं ना. नंतर ज्यांना परवा नाही अशा मुलांच्या विरोधात भूमिका घेणं, जे शिकायला गेले त्यांना बाहेर काढणं. म्हणजे आता असं ते सगळंच चित्र बदलतं आहे. आणि या बदलत्या चित्राचं देशातल्या सगळ्या जनतेला स्पष्ट व्हावं. अमेरिकेत जसं काही लोकांना रस्त्यावर जावं लागत नाही, भारतातली जनता मी सांगायचं कारण नाही, लोकांना हे कळलं ते का झालं. यावेळी लोकांची चर्चा आहे म्हणजे हे असे प्रकार ऐकायला मिळतात, लोक रिॲक्ट होत नाही. पण यावेळेला लोकांची मनस्थिती काहीतरी चुकीचं चालले, काहीतरी घोटाळा, काही ठीक आहे, एक जनरल डिस्कशन आहे. त्यामुळे त्याला प्रतिसाद मिळतोय आता. मी आपल्याला सांगितलं की आम्ही काही दिवस वाट पाहू. सुरुवात आनंदाची गोष्ट आहे. तर नाही झालं तर महात्मा गांधींच्या मार्गाने जरा सामुदायिक सत्याग्रह करून जायचा माझा विचार मी तिथे बोलून ठेवतो. आम्ही स्वस्थ व्हायला आम्ही गप्प बसणार नाही. हे जर आत्ता सहन केलं म्हणजे संपूर्णच नाही, भारताची लोक ते संपून टाकणार, घटना गुंडाळल्या आहे. माझं म्हणणं एका बाजूला घटनेचं संरक्षण जाहीर करायचं आणि दुसऱ्या घटनेला क्षण मोठावी असण्याचे प्रयत्न करायचे. हे अत्यंत निंदी आहे, अत्यंत निंदी आहे. आणि परत साडसूतपणे बोलायचं. मी ते आणि आम्ही एकत्र जेलमध्ये असल्यामुळे तुमच्याबरोबर आम्हाला जेल मिळालेला होता, तुमच्या म्हणजे तुमच्या नव्हे. त्यामुळे 1.5 वर्ष राहावं लागले असल्यामुळे त्यांना मुळीच विरोधी पक्षाची गरजच नाही, काही नाही. एक नेता, एक पक्ष, एकच सगळं, आणि ते स्वतः. आता देवाने त्यांना इकडे पाठवलं असल्यामुळे मी त्या देवाचा फक्त मला काय मिळाला सगळ्या प्रकारे. औतुपत्र व्हायच्यात हे सगळे मीडियावाले ते घेतात, सगळे येतात. पण यांचं स्वातंत्र्य यांना म्हणजे ते काही किंमतच देत नाही, भारतात परिषदच नाही. आहे काय फरक? एकही नाही. 11 वर्ष असं 10 वर्ष एकदा आणि एवढं सगळं चालू असताना ते परदेशात जाऊन हे करतायत की काहीतरी ते जगाला मार्गदर्शन करायला. निघाले.